अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात नगरपालिका प्रशासनाच्या वतीने आज मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणधारकांविरोधात अचानक कारवाई करण्यात आल्याने शहरात खळबळ उडाली आहे। कोणतीही पूर्वसूचना न देता अतिक्रमणे हटवण्यास सुरुवात झाल्याने अतिक्रमणधारकांची मोठी धावपळ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। जिल्हाधिकारी यांच्या कोपरगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर ही अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आल्याची माहिती मिळत असून त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हालचाली करत मुख्य रस्ते मोकळे करण्यावर भर दिला। या कारवाई दरम्यान काही ठिकाणी हातगाड्या, टपऱ्या तसेच अनधिकृत फलक हटवण्यात आले। नगरपालिकेने अचानक मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केल्यामुळे व्यापारी व अतिक्रमणधारकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले। दरम्यान सत्ताधारी पक्षातील काहींनी संबंधित अधिकाऱ्याकडे याबाबत विचारणा केली असता वरिष्ठांशी चर्चा करून घ्या असे सांगण्यात आले। मात्र त्यानंतरही ही मोहीम सुरूच ठेवण्यात आली। उल्लेखनीय बाब म्हणजे काही महिन्यांपूर्वी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम राबवली होती। मात्र त्यानंतर मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने प्रशासनाने पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारल्याचे सांगितले जात आहे। अतिक्रमणधारकांनी कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता अचानक कारवाई केल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली आहे। मात्र प्रशासनाकडून यापूर्वीच संबंधितांनी सूचना देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले। कोपरगाव शहरात यापूर्वीही अनेक वेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आल्या आहेत। मात्र या मोहीम काही दिवसांपुरत्याच मर्यादित राहतात, त्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी अतिक्रमणे उभी राहत असल्याचे वारंवार दिसून येत आहे। त्यामुळे प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून ठोस व दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे। या कारवाईमुळे आगामी काळात अतिक्रमणाच्या मुद्द्यावर राजकीय व प्रशासकीय वर्तुळात चर्चा रंगण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कोपरगाव एक्सप्रेस न्यूजसाठी सुनील ससाने, कोपरगाव। आपल्याला पण आपण काम कोणासाठी करतोय? जनतेसाठी, बरोबर? एक मिनिट मॅडम, मी तुम्हाला एक मिनिट माझं होतं, ऐका। मी काय सांगतो तुम्हाला, आपण कोणासाठी करतोय? जनतेला। आता आपण याच्यात सक्षममध्ये आपलं म्हणणं असं आहे, याचं निगेटिव्ह जर फेक तर आपल्याला त्रास होतो। आज एक म्हणणं होतं, शिवसाहेबांनी मी ते सांगितलं की या लोकांना एकदा सगळ्यांना मिटिंग घे, यांना थोडं समजून सांगा। तर त्यांनी ऐकलं तर ठीक आहे, नाही ऐकलं तर काढू। हो भाई, आपल्याला बोलले नाही की आपल्याला बोलले नाही भाई, आपल्याला सांगितलं नाही सगळं पाठीमाग आठवून आलं तुझं, मग गाठल्या गावात तुम्हाला काढे त्याच्यावर साहेबांचा दौरा आहे, त्याच्यात जेवढं सगळ्यांचं जाईल त्याच्यात ते पण जाईल। तुम्हाला खोलायचं असेल तुम्ही आज दिवसभरात खोलून घ्या, सकाळी मी सांगणार नाही, उद्या ते जाईल। ते काय होईल, एक पत्र खोलायचं तुमचे 2 पत्राची नुकसान उचला आता, नाही ते जमा होईल। बोलून घ्या ना, एक